जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी प्रवीण जाधव आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे. मित्रांनो, काल गुरुपौर्णिमा झाली. तर हिंदू धर्मामध्ये गुरुला ईश्वर तुल्य मानलं जातं, शिवतुल्य मानलं जातं. गुरुचं पूजन केलं जातं. त्या माध्यमातून काही साधक मला काल भेटायला आलते आणि त्यांना मी काही उपदेश पण केलाय. त्यासोबतच दत्तात्रेयांच्या अतिप्रचंड अशा एका मंत्राची दीक्षा दिलेली. मित्रांनो, त्यांना दीक्षा का दिली? कारण की त्यांनी त्याचे जे नियम आहेत ते फॉलो केले. त्यांना मी जी संख्या सांगितली होती तेवढ्या प्रमाणात त्यांनी त्या संख्येत तेवढे जप केले, रेग्युलर साधना करत होते. त्यांना आपण वेळ दिला 6 महिन्याचा, 7 महिन्याचा, की 6-7 महिने तुम्ही मला जाणा पारखा. मी पण त्यांना जाणलं, पारखलं. त्यावेळेला ते ऑब्झर्वेशन करून बाबा हे साधना करायला पात्र, दीक्षा घ्यायला पात्र आहेत, अशांना आपण दीक्षा दिली. त्याची काय अमाऊंट ठेवली नव्हती, आपण काही रक्कम ठेवली नव्हती ना. तो मंत्र मी विकलाय, गुरुदक्षिणा म्हणून तुम्ही 1 रुपया दिलाय, काही 1000 रुपये दिलेत ते सुद्धा मी बघितलं नाही, की तुम्ही काय दिले ते मोजलं पण नाही. तुमच्या ऐपतीप्रमाणे भलं तुमच्याकडे 2 रुपये असतील ते आपण बघितलं नाही. कारण की ह्या आपल्या क्षेत्रात अध्यात्मामध्ये विक्री केली जात नाही. ह्या मताचा मी माणूस आहे, हे असं आहे. तर ते तुम्हाला मिळालंय, कारण की जो करल त्याला मिळेल, हा सिद्धांत आहे आपला. तर मिळालाय तुम्हाला दत्तात्रेयांचा अतिप्रचंड मंत्र. तो वशीकरण, उच्चाटन, मारण, मोहन, विद्वेषण सगळ्यात चालतो. तो तंत्राच्या चिंधाड्या उडावतो तो मंत्र. तुमच्या विरुद्ध कितीही मोठं तंत्र केलं असेल, त्याच्या ठिकऱ्या त्या मंत्राने होऊन जातील, चिंधाड्या होऊन जातील. तर एक आहे, अत्यंत वेगवेगळे बीज मंत्र, त्यात अतिप्रचंड बीज मंत्र आहेत त्यामध्ये. तर तुम्ही काय करायचंय, महत्वाचं सांगतोय, ध्यान देऊन ऐका. एकदम त्या मंत्राचा स्पीड मध्ये जप करायचा नाही. उच्चार तुमचे अस्खलित स्पष्ट उच्चार करायला शिका. रोज एक मंत्र जपायचा, फक्त एकच. 1 आठवड्यानंतर जो विधी सांगितलाय तुम्हाला व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये, तो विधी गुरुवारचा करायचा आहे. तो विधी केल्यानंतर तुम्ही 2 जप करायचा. पुढच्या आठवड्यात 2, त्याच्यानंतर परत गुरुवार येईल, पुन्हा तो विधी करा. एखाद्या गुरुवारी तुम्हाला विधी करायला नाही मिळला, तुम्ही संख्या सेम ठेवा. विधी केला की मग संख्या वाढवा, 1-1 वाढवा. ही गोष्ट तोपर्यंत, ज्या वेळेला भगवान दत्त महाराज तुमच्या स्वप्नात येतील, निश्चितपणे स्वप्नात येणार तुमच्या ती देवता. गुरु आखाड्यातल्या, गुरुमंडलातल्या शक्ती, दत्तात्रेयांची शक्ती तुम्हाला संतुष्ट होणार. वेगवेगळे सिद्ध योग्यांचे तुम्हाला दृष्टांतात देणार, दर्शन चालू होणार, ते तुम्हाला गायडन्स चालू करणार स्वप्नात. आणि त्यानंतर तुम्ही पुढे काय करायचं हे मी त्यावेळेला तुम्हाला सांगेल. आणि ते शक्ती पण सांगताल तुम्हाला. मी सांगावं असं काय नाही, शक्ती सुद्धा स्वतः सांगणार तुम्हाला की काय करायचं. तर असं ते आहे. त्याच्यानंतर आपण कालीच्या मार्गात असतो, आपण कालीचे उपासक. तर भगवान रामकृष्णांचा सुद्धा तुम्हाला मी काही जप दिलाय. तर तो जप तुम्ही 1 माळ करा आणि गुरुला अर्पण करायचं. तो जप गुरुला अर्पण करायचा आहे, म्हणजे मला अर्पण करायचं आहे असं नाही. तुमच्या मनात असेल की गुरुला अर्पण करायचं आहे, मग गुरुचा काहीतरी ह्याच्या मागे स्वार्थ आहे. गुरुचा काही स्वार्थ नाही त्याच्या पाठीमाग. कारण की गुरु हा व्यक्ती नसतो. तुम्ही जर शिवमहिमा पाहिलं तर शिवमहिमामध्ये एक श्लोक आहे, लक्षात घ्या. काय श्लोक आहे तो? महेशांना परो देवो महिमनो ना परास्तुती ही अघोरांना परो मंत्रो नास्ति तत्वम गुरुपरम. म्हणजे महेशासारखं, शिवशंकरासारखं दैवत नाही, शिवमहिमासारखी स्तुती नाही, अघोर मंत्रासारखा मंत्र नाही, आणि गुरुसारखं तत्व नाही. तर तुम्ही त्या तत्वाला तुम्ही तो अर्पण करायचा आहे, की जे तत्व तुम्हाला गायडन्स करणार आहे. गुरु, काही लोकांना वाटतं की गुरु म्हणजे माणूस आहे. गुरु माणूस नसतो, गुरु हे तत्व असतं. जे तत्व विश्वव्यापी तत्व आहे. अखंड मंडलाकारम व्याप्तमेन चराचरम म्हणले, संपूर्ण चराचर त्या गुरुतत्वाने व्याप्त आहे, लक्षात घ्या. तर त्या गुरुतत्वाचं स्मरण करून गुरुच्या तुम्ही उजव्या हातामध्ये तो जप रामकृष्णांचा अर्पण करायचा, लक्षात घ्या. आणि दत्तात्रेयांचा कसा जप करायचा ते तर तुम्हाला सांगितलं. आता त्याच्यानंतरचा मुद्दा आहे, साधकांनी ज्यांनी हा मंत्र ग्रहण केलाय, नाही का, त्यांची कर्तव्य काय आहेत.
तर कर्तव्य एक आहे, जर तुमच्यापाशी जर गाय उपलब्ध असेल, तुम्ही जिथं राहताय त्या ठिकाणी गोमाता जर उपलब्ध असेल, तर तुम्ही गुरुवारी, कमीत कमी गुरुवारी किंवा इतर वारी तुम्ही गायची सेवा करा. गायला चारा द्या, पोळी द्या, भात द्या, काहीतरी नैवेद्य गायला द्या. का तर गायला नैवेद्य दिल्यानंतर मंत्र शक्ती सिद्धी बलवान होतात, पुष्ट होतात. कारण की गायीच्या पोटामध्ये 33 कोटी देवतांचा निवास असतो, लक्षात घ्या. हे एक. दुसरी गोष्ट, दत्त उपासकांनी कुत्र्याचं सुद्धा महत्व आहे त्याच्यामध्ये. तर कुत्र्याला सुद्धा तुम्ही आला ना, कुत्रा तुम्ही जेवताय, कुत्रा तिथं आला तर तुम्ही त्याला रोटी टाका, चपाती टाका. बरं, ह्याच्यामध्ये वेदांत फिलॉसॉफी सुद्धा आहे, लक्षात घ्या. वेदांत फिलॉसॉफी काय आहे? वेदांत फिलॉसॉफी म्हणजे काय की तुम्ही मूर्तीत ज्याला बघताय ना त्याला चराचरात बघायला शिका. अजून आणखीन पुढून सांगायचं झालं तर विषय कसा आहे की आता तुम्ही म्हणता की बाबा गुरुचं पूजन आम्ही करतोय, तर माणसाचं पूजलं नाही, तुम्ही तत्वाला पूजलंय. तुम्ही ते बघितलं ते तत्व त्या माणसात. तसं तुम्ही आपण सवासणी घालतो, कुमारिका जेवायला घालतो, मग तुम्ही ते काय मुलींना पुजताय का? मुलींना नाही तुम्ही पूजत, तुम्ही त्या जगदंबेला त्या मुलींच्यात पाहताय. ते वेदांत फिलॉसॉफी काय तुम्हाला शिकवते की तुम्ही मूर्तीतनं बाहेर निघा, माणसात त्याला पाहायला शिका, त्या देवतेला, त्या तत्वाला. आपण वडाच्या झाडा, उंबराच्या झाडाला पुजतो, काय पुजतो की वृक्षात सुद्धा तुम्ही ते तत्वाला पहा. पिंपळाच्या झाडाला पुजतो का तर परमेश्वर पिंपळात सुद्धा जळी स्थळी काष्ठी पाशाने परमेश्वर भरलेला उत्प्रत ब्रह्मांडात अख्ख्या. हे तुम्हाला ह्या माध्यमातनं तुम्हाला वेदांत शिकवतोय. तर रामकृष्णांच्या मार्गामध्ये वेदांत फिलॉसॉफी आहे, तर ह्या माध्यमातून तुम्ही हे असं आहे. म्हणजे समजलं का तुम्हाला मला काय बोलायचं ती? तसं मूर्ती पुजताना सुद्धा आपण काय म्हणतो की तुम्ही दगड पूजत नाही, तुम्ही दगड पूजत नाही, तुम्ही देवतेला पुजताय. ती दगडात सुद्धा देवता आहे असं समजून. आता काही लोक म्हणतात, आता काही लोक काही बिनाकलीची मेंढर काही उदाहरण त्याच्यात युक्तिवाद करते. म्हणजे कॅम्प्युटर माणसाने बनवलाय, बरोबर, मग माणूस कॅम्प्युटर मध्ये राहू शकतो का? मग त्याला मला एक उत्तर द्यायचंय की घर माणूस बनवतो, मग माणूस काय घरात राहत नाही का? माणूस घरात राहत नाही का? त्यांचे काय युक्तिवाद आहे, कॅम्प्युटर माणसाने बनवलंय मग माणूस कसा कॅम्प्युटर मध्ये राहील? अरे मग महामूर्खा, घर माणसाने बनवलंय, माणूस कसा घरात राहतो? तसं परमेश्वर काय विश्वात राहू शकत नाही का? शास्त्रकाराने सांगितले कोळ्याचं उदाहरण. कोळा स्वतःपासूनच बनवतो, काय बनवतो? जाळ, आणि कोळी त्यात राहतो. तसंच परमेश्वर हे विश्व ब्रह्मांड निर्माण करून सुद्धा त्यात राहतो. अजून दुसरं वेदांत फिलॉसॉफीच्या दृष्टिकोनातनं उदाहरण जर द्यायचं झालं, काही ती असतात धार्मिक तेढ निर्माण करणारी, कन्वर्ट करायसाठी काहीतरी युक्तिवाद देतात. अजून एक युक्तिवाद त्यांचा, तुम्ही अजून त्यांना एक उत्तर आहे, परमेश्वराने विश्व बनवलं, परमेश्वर विश्वात राहतो कसा? तुम्ही मला एक छोटस उदाहरण तुम्हाला देतो. तुम्ही स्वतःच्या ज्या वेळेला तुम्ही झोपता तुम्ही, त्यावेळेला तुम्हाला स्वप्न पडतं, बरोबर. स्वप्नामध्ये तुम्हाला वाघ दिसतो, सिंह दिसतो, हरिण दिसतं, कावळा दिसतो, आणि तुम्ही पण स्वप्नात असता. मग तुम्ही मला एक सांगा, तुम्ही ह्या गोष्टी स्वप्नात घेऊन गेला कुठनं? कुठून घेऊन गेला? स्वप्नात ह्या गोष्टी आल्या कुठनं? त्याचं उत्तर काय आहे? तुमचं मन, तुमच्या मनाने हे स्वप्नातलं विश्व तयार केलं, लक्षात घ्या. कावळा तोच झाला, तुम्हीच झाला कावळा. वाघ पण स्वप्नातला तुम्हीच झाला, स्वप्नातली नदी पण तुम्हीच होता, म्हणजे तुमचंच मन होतं ते, आणि स्वप्नात त्याचा अनुभूती घेणारा पण तुम्हीच होता. मग ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये तुमचंच मन तुमचं स्वतःचं रूप घेतंय, सूक्ष्म रूप नाही का, सूक्ष्म शरीर, आणि स्वतः भावविश्व तयार करते स्वप्नामध्ये, त्याचे स्वतः एकटं मन करू शकतं. तर परब्रह्म परमेश्वर काय करू शकत नाही? हे विश्व आणि ते विश्वंभर विश्वात का तो निवास करू शकत नाही? हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो. ज्याला बुद्धिअंक आहे ना त्याला समजेल की मला काय सांगायचं ते. तर विषय थोडासा दुसऱ्या साईडने गेला, फिलॉसॉफीकडं, म्हणजे विषय गेला. पण आता साधकांसाठी मला सूचना द्यायची की सांगितले की तुम्हाला गायची उपासना, कुत्र्याची तुम्ही सेवा, आणि गुरुजन दत्तोपासकांनी जे कुणाला तुम्हाला मार्गदर्शन करणार असेल किंवा जे टीचर असेल, शिक्षक असेल, त्यांना तुम्ही गुरु स्वरूप मानायचे. तुम्ही चराचरात गुरु बघा, तुम्ही लक्षात घ्या. तर दुसरी गोष्ट की साधकांचं कर्तव्य, ज्यांची दीक्षा झाली की तुम्ही एकजुटीने राहायचे. कसं राहायचे? तुम्ही मधमाशीच्या पोळ्यासारखं राहायचं. तुमच्यातल्या एखाद्या साधकावर जर विघ्न आलं तर तुम्ही त्याच्यासाठी सुद्धा जप करायच्यात. हे आता काही जणांची अशी भूमिका असते,
आम्ही दुसऱ्यासाठी जप का करायचा? अरे जिथं तुम्ही स्वार्थ सोडता ना, थोडासा जरी स्वार्थ सोडला तुम्ही, आणि जर तुम्ही गुरुबंधूसाठी जर जप केला एखाद्या दिवशी, तर देवता जेव्हा मूळ देवता असतो तो बघतो की हा निस्वार्थी आहे, आज ह्याने स्वतःचा विचार नाही केला, तो गुरुबंधूचा विचार केलाय, तर तुम्ही जे जप करणार रोज करता त्याच्यापेक्षा कितीतरी पट तुम्हाला ते रिझल्ट तुमचं मिळतात तुम्हाला त्यातनं. दुसऱ्यासाठी तुम्ही काय करता, परमेश्वरापाशी प्रार्थना करता, दुसऱ्याच्या सुखासाठी प्रार्थना करता, कितीतरी पट तुम्ही सुखी होता. तुम्ही म्हणता हे तुम्ही मनानेच सांगताय. मनाने नाही मी सांगत काय. ह्याचं उदाहरण ह्याचा तुम्ही हे जर तुम्ही बघितलं, राजयोग स्वामी विवेकानंदांचा जर राजयोग वाचला, तर राजयोगामध्ये स्वामी विवेकानंदांनी सांगितले ध्यानाला बसायची प्रोसेस. त्याच्यामध्ये त्यांनी सांगितले की असं स्थिरपणे ध्यानाला बसा, ध्यानात बसल्यानंतर एक विचारांचा प्रवाह पूर्व दिशेला, पश्चिम, उत्तर, दक्षिण सर्व दिशांना सोडून द्या. ह्या जगातल्या सर्वांना मी क्षमा केले आणि सर्वजण सुखी हो. तर असं का सांगितले स्वामीजी? परत सांगतात ह्याच्यासाठी सांगितले की जगातली सगळी सुखी व्हावीत आणि सगळ्यांना मी क्षमा केले. याचा अर्थ तुम्ही सगळ्यांच्या सुखाची प्रार्थना करता, याचा अर्थ तुम्ही स्वतः सुखी होण्याचा तो राजमार्ग आहे. जेवढं जर तुम्ही अशी भावना ठेवताल ना की सगळी सुखी व्हावेत, सगळ्यांचं कल्याण व्हावं, तर तुमचंच कल्याण सगळ्यात आधी होणार आहे. कारण की तुम्ही पेरताल तेच उगावत. असं हे आता अध्यात्मामधला नियमच आहे, हे या माध्यमातून मी सांगू इच्छितो. दुसरी गोष्ट, साधकांना एक पहिलं सांगितलं की साधकांना एकमेकांना सपोर्ट करायचा आहे, एकमेकांसाठी एकजुटीने राहायचंय. एकावर संकट हे सगळ्यावर संकट, एका व्यक्तीला गरज आहे म्हणजे सगळ्यांना गरज आहे. एकीचं बळ महत्वाचं आहे. साधकांच्या एकी पाहिजे. तुमचा एखादा गुरुबंधू त्याच्या विरुद्ध कोण तंत्र करते किंवा एखाद्या निगेटिव्ह शक्तीची त्याची लढाई चालू झाली की तुम्ही सगळ्यांनी त्याला ऊर्जा द्या. ज्या वेळेला तुमच्या वेळ येईल त्यावेळेला ते सुद्धा तुमच्यासाठी करतात. हे अशी सिस्टीम आपली आहे. जर कुणी काही प्रयोग करायचा प्रयत्न केला तर त्याच्या विरुद्ध सगळ्यांनी करायचे, हल्ला सगळ्यांनी तुटून पाडायचे त्याच्या विरुद्ध. तर असं ते आहे. तर ते मंत्र ते काम करणार. त्याच्यानंतरचा मुद्दा, तुमचं कर्तव्य आहे की तुम्ही जे करताय, तुम्ही देवीचा प्रचार करताय, भक्तीचा, नाही का, तर तुम्ही लोकांपर्यंत जास्तीत जास्त हे उपासना नेण्याचा तुम्ही प्रयत्न करा. अपात्र व्यक्तीला देऊ नका, नामदोष लागल तुम्हाला. एक उदाहरण तुम्हाला सांगतो की एखादी व्यक्ती आहे आणि तुमच्या बरोबर एखादी व्यक्ती, तुम्ही म्हणले ह्याचं दर्शन घ्या, ती व्यक्ती म्हणली मी नाही घेणार, तर ते त्या व्यक्तीचा अपमान आहे की ज्याचं तुम्ही दर्शन घ्या मानलं का. तसं नामाचा अपमान नाही झाला पाहिजे. जी व्यक्ती सुपात्र आहे की ज्याला भक्ती मार्गाची आवड आहे, नाही का, आणि जर तुम्हाला जर वाटलं की हा भक्ती मार्गाची आवड आहे पण ह्याला मार्ग माहिती नाही, तर त्याचं मन जाणून घ्या आणि त्याची जर इच्छा असेल तर त्याला भक्ती उपासनेशी कनेक्ट करा, जोडा. त्यातनं तो जो उपासना करील ना त्यातनं काही अंश बोनस तुम्हाला सुद्धा परमेश्वर देणार आहे. जसं तुम्ही एखाद्या पुढाऱ्याचा प्रचार करत असता, एखाद्या नेत्याचा, एखाद्या पक्षाचा, त्यावेळेला वर्ण सुद्धा ते नेते मंडळी तुम्हाला विशेष दर्जा देतात की काय नाही, हा जरा काम करणारा कार्य करताय, हा जरा कार्य जरा करतो आपल्या प्रचाराचं, तुमचा एक दर्जा उंचावतो. केवळ मतदारांचा जेवढा दर्जा नसतो तेवढा प्रचारकाचा दर्जा असतो, लक्षात घ्या. तसंच अध्यात्मामध्ये तुम्ही जर शक्तीच्या, देवीच्या, भैरवनाथाच्या उपासनेचा, भक्तीचा प्रसार करत असताल तर तुमचा दर्जा उंचावतो आणि तुम्हाला सिक्युरिटी आणि तुम्हाला त्या माध्यमातून सवलती सुद्धा परमेश्वर देत राहतो, बाधा तुमच्या निवारण करत राहतो, कारण की तुम्ही त्याचं कार्य करताय. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. त्याच्यानंतरचा मुद्दा, साधकाचं आचरण कसं असावं. तर साधकाचं आचरण निसंदेह मानवता त्याच्यात पहिली गोष्ट पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही एक चांगला माणूस पाहिजे आणि त्यानंतर मग तुम्ही धर्माच्या क्षेत्रात नंतर गेला पाहिजे. एक वेळ तुम्ही धर्माच्या क्षेत्रात नाही गेला तरी चालेल, पण तुम्ही मानव मंतोरी नीट राहिला पाहिजे. हे तर बेसिक नियमच आहे नीतिमूल्याच्या माध्यमातून. तर आता ह्यात पुढून सांगायचं झालं तर विषय कसा आहे, समजा तुम्ही रस्त्याने चाललाय, एखाद्या ठिकाणी एखाद्याला सर्पदंश झालाय, तर तुमचं कर्तव्य साधक म्हणून, म्हणजे साधकात म्हणजे मानव म्हणून कर्तव्य साधकांनी तर हे डेफिनेटच करायचंय. तर तुमचं काय कर्तव्य आहे की बाबा त्या व्यक्तीला बाबा लगेच पुढचं मदत करणे, त्याला जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणे. एखादा संकटात सापडलाय, बाबा एखादी मुलगी तिची छेडछाड चालली, तुम्ही तिथनं चाललाय, आपल्याला काय करायचं असं समजून तुम्ही पुढे जात असताल, तुमच्या साधने, तुमच्या उपासने, तुमच्या गुरुवरती धिक्कार असो का, तर तुम्ही माणूसच नीट बनवू शकला नाही तर तुम्ही काय धार्मिक बनणार आहे डोंबाल. लक्षात घ्या, भैरवाचा उपासक, कालीचा उपासक, चंडिकेचा उपासक हे रणदेवता आहेत, युद्ध देवता आहेत. ह्यांना वीर भक्त लागतो. ह्या भित्र्या माणसांना कधीही कदापिही प्रसन्न होत नाहीत आणि कधी झाल्या नाहीत आणि तिथनं पुढे पण होणार नाहीत. का? त्यांचं तत्व वीरत्वाचं तत्व आहे.
तर माझं काय मत आहे की तुम्ही तुमच्या समोर एखादा ऍक्सिडेंट झालाय, मृत्यूच्या ह्याच्यात चाललाय, तर तुम्ही मदत करा, त्याला अँब्युलन्स वाल्याला बोलवा, त्याला काहीतरी त्याला मदत करा, हायवे असला तर थांबा, तिथं काहीतरी प्रयत्न करा, तुम्हाला सिद्धी तुमच्या टिकत्याल. जर तुम्ही तो मरतोय, आपला काय संबंध नाही त्याच्याशी, तुम्ही त्याला क्रॉस करून पुढे निघून जाताल, तुम्ही केलेल्या उपासना सर्व भ्रष्ट होऊन जातील, नष्ट होऊन जातील, तिथं टिकणार नाही सिद्धी. असं असतं आणि असं आहे. त्याच्यानंतर म्हणजे थोडक्यात तुमच्यात भूतदया पाहिजे, तुमच्यात मानवता पाहिजे, हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो. कमीत कमी ज्यांनी माझ्याकडून काही दीक्षा घेतली, ज्यांनी वनगुरु घेतला, त्यांच्यासाठी तर हे डेफिनेट नियम आहे की तुम्ही मानवतेचं उल्लंघन कदापिही करायचं नाही. तुमच्या पुढे अन्याय चाललाय, अत्याचार चाललाय, एखादी मुलगी तिचं चाललंय बाबा संकटात येते, तुम्ही तिला मदत करायची, जगदंबा तुमच्यावर त्यातनं प्रसन्न होणार आहे. शिवाजी महाराज ज्या पद्धतीने वागले, शिवाजी महाराजांनी बघा एक दंगल चालले होते बघा, किस्सा पाठीमागे युट्यूबला फेमस झालता नाही का, तर ती हिंदू मुस्लिम काहीतरी दंगल चालली होती, तर त्या मुलीने हिंदूच्या घरात आश्रय घेतला, तर त्या मुलाने आश्रय दिल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्याने विचारलं, मी तरुण आहे तरी पण तुम्हाला आश्रय मागितला, दंगल बाहेर चालू आहे, तर तू कसं काय आश्रय मागितला? ती म्हणली तुझ्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो बघितला आणि मला माहिती ज्याच्या घरात शिवाजी महाराजांचा फोटो आहे त्या घरात कधीही कुठल्या स्त्रीच्या आबरूला धक्का लागू शकत नाही, हे मी बघितलं. हे तुमचा आचार तसं पाहिजे की तुमच्या आचारांनी तुमच्या इष्टदेवता, तुमचा गुरु, तुमचा देवता भगवान रामकृष्ण, कालिका, चंडिका, भैरोबा कलंकित नाही झाला पाहिजे. हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगू इच्छितो. आता अजून दुसरा एक मुद्दा की आता श्रावण महिना चालू होणार आहे, तर काली उपासकांनी, भैरव उपासकांनी शिवलिंगाचं अर्चन करावंच आणि केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? शिवलिंगाचं अर्चन केल्याशिवाय तुम्ही त्या ऊर्जा ग्रहण करू शकत नाही, तुमची बॉडी तुमच्या सूक्ष्म शरीरामध्ये ती ऑब्झर्व होणार नाही, ती तत्व, हे महत्वाचा घटक सांगतोय तुम्हाला. विदाऊट शिवलिंगाचं पूजन कधीही शक्ती तत्व तुम्ही ग्रहण करू शकणार नाही. मग त्याला काय प्रमाणे, तुम्ही काळूबाईच्या डोंगरावर जाऊन पहा, तिच्या पुढे काय आहे? शिवलिंग आहे. तुम्ही तुळजापूरला जाऊन पहा, तिथं काय आहे? शिवलिंग आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्ही देवीच्या कुठल्याही ठिकाणी जाऊन पहा, तिथं शिवलिंग आहेच. शंकराचं स्थान तिथं असतंच, कारण की हे महत्वाचा विषय आहे. तर शिवलिंगाचं पूजन असो किंवा देवीचं पूजन असो, त्याचा अभिषेक तुम्ही करणार आहे, श्रावण महिना आहे, तर एक मोठी चूक होती अभिषेक करताना, तर ती चूक होऊ नये त्याच्यासाठी मी सांगतो, शास्त्रानुसार कॉपरच्या मेटलमध्ये दूध घेऊन कधीही शिवलिंगाचा अभिषेक, गणपतीचा, देवीचा अभिषेक, कुठल्याही देवतेचा अभिषेक केला जात नाही आणि दूध त्यात पिलं सुद्धा जात नाही, कारण की ते विषतुल्य, मद्यरातुल्य मानलं जातं. सामान्य माणसं हा गाडोपणा करताना तर आढळून येतात, त्याच्या बाबतीत त्यांना दोष देण्यात अर्थ नाही, कारण की त्यांना विधी निषेध माहिती नाही. पण पुजारी सुद्धा कधी कधी मला हे करताना आढळतात की तांब्याचं मेटल घेतात, म्हणजे कॉपरचं, त्याच्यामध्ये दूध वाटतात आणि अभिषेक करतात. मी एका पुजाऱ्याला म्हणलं, अहो काय करता तुम्ही? नाही म्हणलं चालतं कसं चालतं? शास्त्रात तर सांगितलंय कॉपरच्या मेटल मध्ये कधी अभिषेक करू नये, दूध अर्पण करू नये देवतेला. मग जरा लाजला गडी. मग तुम्हाला जर, तुम्ही पुजारी असून तुम्हाला जर हेच गोष्टी माहिती नाही तर काय तुम्ही पूजा करताय? तर जाऊ द्या तो विषय, ती आणखीन परत आपल्यावर चळचळण उठते. आधीच आज भरपूर द्वेष आहे त्या लोकांना आपल्याबद्दल, चीड आहे. मला मांढरदेवीमध्ये सुद्धा ते आढळून आले की पुजाऱ्यांना किती चीड आहे माझ्याबद्दल. त्या ठिकाणी मी जप करायला बसलो होतो ना, मी मोठ्या मोठ्याने आरडत होतो ना ओरडत होतो. एका झाडाखाली मस्तपैकी शांतपणे मी देवीचं ध्यान करत जप करत होतो. स्तोत्र हळूहळू मनातल्या मनात वाटत होतं. त्यांनी तिथे येऊन मला उठवले, म्हणजे इथं जप करायचा नाही. म्हणले का बाबा, मी का नाही जप करायचा? म्हणले तू माझ्यामुळे जर तुम्हाला काय त्रास होत असेल, मी इथं जप करतोय. मला बाजूला जाऊन बसील म्हणलं, जप करील, लांब जाऊन जप करतो, 100 फूट लांब जाऊन जप करतो. नाही म्हणले, ह्या ठिकाणी कुठंच तुम्ही जप करायचा नाही. आता माझ्या जपामुळे काय त्यांना त्रास झाला ही त्या काळूबाईलाच माहिती, त्यांना माहिती. मला तर काय कळला नाही विषय. त्यांना लिखित पत्र सुद्धा पाठवले, त्यांना पोस्टाने 3 पत्र पाठवलेत. किंवा माझ्या जपामुळे तुम्हाला काय त्रास झाला असेल तर मला तुम्ही लिखित स्वरूपात कळवा, काय त्रास झालाय तुम्हाला माझ्या जपामुळे. तुमचा जर काही नियम असेल तसा की ह्या ठिकाणी जप करायला बंदी आहे, तसं मला लिखित स्वरूपात कळवा. अद्याप त्यांचं काय उत्तर आलेलं नाही. आता ह्याच्या पाठीमागं बाबा त्यांनी मला अडवलं का, त्यांना कोणी पैसे दिले की ह्याला इथं जप करून देऊ नका, नाही का? ते परमेश्वराला माहिती, त्याच्याशी काय आपल्याला हे नाही. पण बघू, माझं पत्र व्यवहार चालू आहे, त्याचा पाठपुरावा पण मी करणार आहे. सुट्टी तर देत नसतो, बघू काय होतंय ते. जाऊ द्या, आता तो विषय भलतीकडे जायला लागला इकडे तिकडं. तर व्हिडिओचा बनवण्याचा उद्देश होता की साधकांचं आचरण कसं असावं, जीवन कसं असावं, उपासना केल्यानंतर कशा पद्धतीने उपासना करायच्यात,
स्टेप बाय स्टेप कसं जप करायच्यात, आणि ना आपल्याकडून पैशाने काय मिळतं ना विकत काय मिळतं, साथ जे करल त्याला मिळतं, आणि रामकृष्णांच्या विचारधारेवरती सगळं आहे. जर मी दिलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्याशी संपर्क करायचा असेल तुम्हाला तर माझा व्हॉट्सअपचा नंबर सांगतो, 8668 27 70 78. व्हॉट्सअपवरती मेसेज करा. मला व्यवस्थित साधना भक्ती देवीची करायची असेल आणि रामकृष्णांच्या विचारावर करायचे असेल तर, तुम्हाला थातूर मातूर करायचं असेल, लिंब टाचण्या बावल्या, तर ती तसलं नाही. चेडा गोटा बायांगी तसला विषय नाही. भैरव उपासना, काली उपासना, दत्तात्रयांची उपासना, गणपती, लक्ष्मी ह्या शक्तींची उपासना. तर माझा नंबर तर मी डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवील. मी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.